हिंदुत्ववादी विषमतावादी संस्कृतीनं बाबासाहेबांना विरोध केला, तेच मनुवादी लोक आजच्या सरकारमध्ये केंद्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये बसलेले आहेत. त्यांना पाहवत नाही, त्यांना राज्यघटना पाहावीशी वाटत नाही. त्यांना आजही वाटतं की भारताची राज्यघटना बाबासाहेबांनी एका अस्पृश्याने लिहिलेली राज्यघटना आहे, ही बदली केली पाहिजे. आणि त्यात हजारो वर्षापूर्वी जी मनुस्मृती या म्हणून लादलेली होती, ती मनुस्मृती पुन्हा एकदा या देशामध्ये आणण्याचं षडयंत्र या मनुवाद्यांनी सुरू केलेलं आहे. त्याचीच अवलाद या ठिकाणी बसलेली आहे. आमच्या मातंग बांधवांना हे कळायला पाहिजे की आपल्यामध्ये आपसामध्ये फूट पाडण्याचं कट कारस्थान सुरू झालेलं आहे, या सरकारनं सुरू केलेलं आहे. हे कट कारस्थान आपण समजून घेतलं पाहिजे. मराठा वर्सेस आज ओबीसी, धनगर वर्सेस आदिवासी आणि आता दलित वर्सेस दलित, अशा पद्धतीचं या फडणवीस सरकारनं या ठिकाणी राजनीती सुरू केलेली आहे. ही आपल्याला हाणून पाडायची आहे. ती हाणून पाडण्यासाठी तुमची आणि माझी सगळ्यांची एकजूट आवश्यक आहे आणि ही एकजूट आज नांदेडकरांनी दाखवून दिली. मित्रांनो, अबकड असा मुद्दा हा 1983 पासूनचा आहे. 83 सालापासून संपूर्ण मातंग समाज नव्हे तर मातंग समाजातल्या काही नेत्यांनी, आवर्जून लक्षात घ्या, मातंग समाजाच्या काही नेत्यांनी, मी मंत्री असताना माझ्याकडे पण यायचे, आम्हाला सांगायचे 8% आरक्षण पाहिजे. लहुजी अभ्यास आयोग आणला, तो मी कॅबिनेटमध्ये मंजूर करून घेतला. त्याच्यामध्ये 82 शिफारशी होत्या, त्यापैकी मी 68 मंजूर केल्या. 14 शिफारशी राहिलेल्या होत्या, त्याच्यामध्ये महत्वाची ही एक शिफारस होती की मातंग समाजाला 8% आरक्षण द्यावं, अबकड असं वर्गवारी करावी. ती पहिल्यांदा मी रिजेक्ट करून टाकली आणि सांगितलं नाही, बाबासाहेबांनी एक संघ 59 जातीला दिलेलं आरक्षण आहे, हे या आरक्षणामध्ये आपण बसू. मातंग अभ्यास आयोग, लहुजी साळवे अभ्यास आयोगाचा मी अभ्यास केला आणि 68 ज्या शिफारशी होत्या त्या अत्यंत महत्वाच्या होत्या. सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत या सगळ्या शिफारशी होत्या. शैक्षणिक बाबतीमध्ये मातंग विद्यार्थी पुढे आला पाहिजे. अकॅडमिक एज्युकेशन बरोबर प्रोफेशनल एज्युकेशन मध्ये डॉक्टर, इंजिनियर, वकील तो झाला पाहिजे. औद्योगिक दृष्ट्या मी मातंग समाजातल्या किती कार्यकर्त्यांना इंडस्ट्रीज दिल्या, किती लोकांना उद्योजक बनवलं. बौद्धांच्या खालोखाल मातंग समाजाने चर्मकार समाजाच्या समाज घटकांसाठी आम्ही लोकांनी काम केलं. परंतु दुर्दैवानं अजूनही या समाजानं ओळखायला पाहिजे की ही मनुवादी अवलाद हे आपल्यामध्ये फूट पाडण्याचं कटकारस्थान करते. आपल्याला हे हाणून पाडायचं आहे. तुम्ही मोर्चा काढा. 2008 साली मी या शिफारशी कॅबिनेट समोर आणल्या लहुजी साळवे अभ्यास आयोगाच्या. 2008 पासून 2026 पर्यंत जवळजवळ 16-18 वर्ष झालं या सगळ्या शिफारशी धुळखाट पडतायत. मातंग समाजाच्या नेत्यांना आव्हान आहे, माझं विनंती आहे की तुम्ही या तुमच्या विकासासाठी, मग तो विकास आर्थिक असेल, सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, सांस्कृतिक असेल, यासाठी तुम्ही लढा. हा बौद्ध समाज आणि इतर समाज तुमच्या खांद्याला खांदा लावून लढल्याशिवाय राहणार नाही. परंतु तुम्ही अवास्तव मागणी करू नका. सामाजिक न्याय विभागामध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारच्या सोयी सवलती दिलेल्या आहेत. बार्टी ही संस्था आमच्या नांदेडच्या आणि महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना फेलोशिप देत नव्हती. त्या ठिकाणी ते वारे नावाचे ग्रस्त बसलेले आहेत. त्या बार्टीला कुत्रा विचारत नव्हता, त्याला मी ऑटोनॉमस बॉडीचा दर्जा दिला, त्याला स्वायत्त संस्थेचा दर्जा दिला आणि ह्या सगळ्या संस्था ऑटोनॉमस झाल्यामुळं त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये मी भाग भांडवल दिलं. अण्णाभाऊ साठे महामंडळामध्ये एक नया पैसा कोण देत नव्हतं. मी 100 कोटी रुपये अण्णाभाऊ साठे महामंडळामध्ये देत होतो. मातंग समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी आम्ही काम करणारे लोक आहोत. सर्व घटकासाठी काम करणारा हा बौद्ध समाज आहे. बौद्ध समाज कुणाच्या विरुद्ध जात नाही.
आणि जाऊ पण नये. मातंग आपला बांधव आहे, त्याला आपण समजून सांगू. मातंग समाजातले अनेक लोक, जवळ 70-80% समाज, मातंग समाज आजही आपल्या बरोबर आहे. जे काही चुकलेले लोक आहेत त्यांना समजावून सांगणं आवश्यक आहे. परंतु आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे की मोर्चे काय मातंग समाजाच्या विरोधातला मोर्चा नाही. या जातीवादी सरकारनं आमच्यामध्ये फूट पाडण्याचं जे कट कारस्थान केलंय ते सरकार उलटून टाकण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीच्या मोर्चांची आवश्यकता आहे. आणि म्हणून आमच्या एका नेत्यानं सांगितलं की मोर्चाच्या नंतर जर उपवर्गीकरण झालंच तर मग रस्त्यावर आपल्याला उतरावं लागेल आणि रस्त्यावरची लढाई जशी आपण नामांतराची लढाई केली तशाच पद्धतीने आपल्याला या उपवर्गीकरणाची लढाई करावी लागेल. एवढीच विनंती आपल्याला करतो आणि थांबतो. जय भीम. धन्यवाद साहेब. आपलं अमूल्य असं मार्गदर्शन आम्हा नांदेडकरांना मिळालं आहे व आपण केलेले कार्य हे सर्वांसाठी होते हे आपल्या भाषणातून आपण सांगले. यानंतर आता घेणे यार इकडून एवढी जागा आहे तुला. माननीय आनंदराज साहेब, 2 मिनिट आपली माफी मागतो. नेते लोक बोलून गेले, पण आंबेडकर चळवळीमध्ये एक खंत नेहमी राहते की ग्राउंडवर फिरणाऱ्या कार्यकर्त्यांचे नावं कधी समोर येत नाही. पण माझी एक विनंती आहे की ह्या कार्यकर्त्यांचं जोपर्यंत मी नाव नाही घेणार तोपर्यंत ह्या कार्यकर्त्यांना न्याय नाही भेटणार.